मित्रांनो, आपण ते शालीमारला गेलो होतो ना, चित्रमय टॉकीच्या पाठीमागं. तिथून आता नाक्यावरती आलो आणि आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे सोलमन कंपनीचं. आणि ते सोलमन कंपनीचं भाडं आहे ना, आपल्याला जेल रोडला जायचं आहे पवारवाडीला. त्यांचं काही कॅन घेऊन जायचं आहे पवारवाडीला, जेल रोडच्या पवारवाडीला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आता जवळपास 12:30 वाजत आलेले. आपल्याला काही भाडं लागलेलं नाही अजून. तर बघूया आपल्याला कुठला आणि केव्हा भाडं येतं ते. ओके, तेव्हा आपला नाका. तो करेंगे इंतजार और क्या. मित्रांनो, आता दुपारचे जवळजवळ बघा 2ला 10 मिनटं कमी आणि आपल्याला काय अजून भाडं लागलेलं आहे मित्रांनो. तर जेवणाची वेळ तर झालेली केव्हाच, भूक पण लागलेली मस्तपैकी. तर बघा आता आपल्या डब्याला आलेलं आहे आज मेथीची भाजी, शेंगदाण्याची मेथीची भाजी आणि आपलं पोळी. तर मेथी तर आवडती भाजी आपली. चला, तुम्ही पण या जेवण करायला मित्रांनो. आता आपलं जेवण झाल्यानंतर आहे ना, आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर हे इकडं लक्ष्मीनगर आहे ना, आरेवरच्या पाठीमागचं लक्ष्मीनगर. तिथून काही गाद्या वगैरे, काही थोडंसं सामान वगैरे, किरकोळ सामान ते घ्यायचं. आणि इकडं इंदिरानगरचा बोगदा आहे ना, तिकडच्या साईडचा, त्या साईडला पोचवायचं आहे ते मटेरियल. तर चला, लोड करायला जाऊया आपण ते लक्ष्मीनगरच्या पुढं. ओके. तर मित्रांनो, बघा आपण आता इथं गाडी लोडिंग करण्यासाठी आलेले बघा. हा बघा, इथला आजूबाजूचा परिसर बघा. सर्व रो हाऊस आहे इथं आणि झाड बघा. संपूर्ण रो हाऊस एरिया. इथं गाडी आलेली आहे आपली लोडिंगसाठी. झालं लोडिंग, एवढंच सामान आहे. गाडी लोड करून आहे ना, आपण आता निघालेलो इंदिरानगरचा बोगदा आहे ना, तिथं हे मटेरियल सोडून द्यायचं आहे. ते बघा पाठीमागे लोड केलेलं आहे बघा मटेरियल. जाऊन लोड आता इंदिरानगरच्या बोगद्याकडे निघालेलो आहे आपण. बघा इथं उतरले, खाली करण्यासाठी आलो बघा. हे बघा, ही बिल्डिंग आहे. इथं खाली करण्यासाठी हे लोडिंग करून आणलं आहे बघा आपण. खाली होते आता. गाडी झाली खाली आपली. आता जाऊया आपल्या नाक्यावर. तर मित्रांनो, काल जेवणाच्या नंतर म्हणजे 2 नंतर जेवण झाल्यानंतर आपल्याला एक भाडं लागलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आपण सरळ घरी गेलो. पण घरी जायच्या अगोदर आपल्याला गाडीचं ऑइल इंजिन बदलायचं होतं. ते ऑइल इंजिन बदललं. हे बघा, आपण ह्या कंपनीचं ऑइल टाकलं, मोबिन. तर 3 लिटरचा डबा घेतला होता. आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर इंजिन ऑइल बदललं गॅरेजमध्ये जाऊन आणि घरी गेलो. त्याच्यामुळं काल एकच भाडं झालं होतं आपलं. तर आज आपण आता नाक्यावर आलेलो आहे ना, आता जवळजवळ 1 वाजून 15 मिनटं झालेले. तरी आपल्याला आज पण काही भाडं लागलेलं नाही आहे. तर मग आता जेवणाची वेळ झालेली आहे मित्रांनो. तर चला, परत आपण आता जेवण करून घेऊया. आणि बघा जेवणाला काय आलेलं आहे, तर कढी आहे आणि भजी आहे आणि बाजरीची भाकरी आहे. तर असं आहे आपला आजचा मेनू. तर चला मित्रांनो, जेवण करूया आपण. तर मित्रांनो, आता आपल्याला जवळपास 4 वाजून 10 मिनटं झाल्यानंतर आहे ना भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे की आपल्याला जायचं इथून शालीमारला चित्रमंदिरच्या बॅक साईडला जायचं. तिथून काही सोपे वगैरे घ्यायचे आणि तिथून जायचं वकीलवाडीमध्ये.
आणि वकीलवाडीमधून मग आपल्याला यायचं सिडकोचं ते दत्त चौक आहे ना तिथं, आणि जाताना आपल्याला 2 हमाल पण घेऊन जायचे. तर चला जाऊया आपण शालीमारला 2 माणसं घेऊन. तर बघा आता आपण 2 माणसं घेऊन चाललेलो आहे बरोबर. हे बघा महाजन आणि सागर. तर यांना घेऊन आता आपण चालू शालीमारला ते घर सामान लोडिंग करण्यासाठी. तर आपण आलोय आता गोविंदनगर, आणि आता गोविंदनगरच्या पुढं निघू बॉम्बे नाका. गोविंदनगर पास झालं, आता येईल बॉम्बे नाका. या रोडला सर्व 4 व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट, गॅरेज असेच सर्व दुकानं इथं. हे बघा हे सर्व स्पेअर पार्टचे दुकान आहे सर. हा आला बघा आता सारडा सर्कलचा एरिया. बघा सारडा सर्कल अशी गर्दी राहते बघा. आता हे आलंय सारडा सर्कल, हा संपूर्ण गर्दीचा एरिया. आता मित्रांनो आता आपण सारडा सर्कल पास केलेलं आहे, आणि हा एरिया आता गंजमाळ एरिया. बघा सर्व हा गंजमाळ एरिया, सर्व भंगारची दुकानं जास्त, सर्व गंजमाळचा एरिया. आता हे आलं शालीमारच्या अलीकडचं सिग्नल. तर सिग्नल पास केला आता आपण. आता हा आला शालीमार एरिया. मित्रांनो बघा हा सर्व शालीमार एरिया आहे बघा. आता आपल्याला इथून आहे ना खाली उतरून आणलं तर लेफ्ट मारायचं आहे, आणि चित्रमंदिर टॉकीच्या बॅक साईडला जायचं आपल्याला. हां हे बघा आपण चित्रमंदिर टॉकीच्या पाठीमागं जातोय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे ते शालीमारला चित्रमंदिर टॉकीच्या बॅक साईडला या सोसायटीमध्ये बघा, सुनीती कोऑपरेटिव्ह सोसायटी इथं आलेलो आहे. आणि आता इथून आहे ना भाई आपली इथं गाडी लावलेली आहे आपण लोडिंगसाठी, आणि इकडून ते मटेरियल येणार आहे. इकडून ते आता मटेरियल येऊन जाईल. आता मित्रांनो आपण ते शालीमारला गेलो होतो ना चित्रमंदिर टॉकीच्या पाठीमागं, तिथून आता नाक्यावरती आलो, आणि आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे सोलमन कंपनीचं. आणि ते सोलमन कंपनीचं भाडं आहे ना आपल्याला जेल रोडला जायचं आहे पवारवाडीला. त्यांचं काही कॅन घेऊन जायचं आहे पवारवाडीला, जेल रोडच्या पवारवाडीला. तेव्हा आता लोडिंग होऊन राहिलं बघा. आता तेव्हा या लोडिंग होत आहे बघा. या कॅन लोडिंग झाल्या तर जाऊ जेल रोडला पवारवाडीला. हे बघा या 10 कॅन लोड झालेले आता. चलो आता आपण निघालेलो जेल रोडला. जेल रोडच्या पुढे जी पवारवाडी आहे ना तिथं. बघा आता आपण निघालेलो वडाळा रोडला लागलेलो आता आपण. इंदिरानगरचं सिग्नल सोडून आहे ना आता वडाळा रोडला लागलेलो आहे आपण. तर मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहे खाली करायला आहे मटेरियल. आणि हे बघा हे मटेरियल आहे, आणि बघा हे नेता येते बघा. खाली होती गाडी आता आपली खाली होती. जड आहे खूप खूप जड आहे. हे बघा आता खाली झाले का जाऊ आपल्या घरी.
आता एकच राहील नाही, एक झालं का जाएंगे घर. जातो मी. तर मित्रांनो आता बघा हे खाली झालेलं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला आजचा प्रवास जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा, इतरांनाही हसवत राहा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.